रणरागिणी न्यूजसाठी ज्ञानेश्वर सांगळे, विभागीय प्रतिनिधी। माणुसकीची दिवाळी अनाथांसोबत सविस्तर वृत्तांत। दिवाळी हा भारतीय संस्कृतीचा वर्षातील सर्वात मोठा सण, कुटुंबासोबत घेऊन आनंद साजरा करावयाचा सण। फटाकेबाजीनं, रोषणाईनं आपले अंगण प्रकाशमान करण्याचा हर्ष, शेजारी पाजारी नातलगांना, आप्तेष्टांना आदराने बोलावून फराळाचा गोडधोड आग्रह करण्याचा सण। बहीण भावाच्या मायेचा क्षण। लोक विविध पद्धतीने या सणाचा आनंद घेतात। हजारो रुपयांचे फटाके फोडून आपला उत्साह व्यक्त करतात। परंतु यास अपवाद आहे ते निफाडचे माणुसकी फाउंडेशन। यंदा ही माणुसकी फाउंडेशनने माणुसकीचा हाती घेतलेला वसा सोडलेला नाही। माणुसकी फाउंडेशनचे क्रियाशील, सामाजिक आणि समाजाप्रती नेहमीच आपल्या मदतीचा हात देणारे संस्थापक अध्यक्ष माननीय सागरभाऊ निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकी फाउंडेशनचे संचालक माननीय ज्ञानेश्वर सांगळे पत्रकार यांनी आपली दिवाळी लासलगाव येथील अनाथ आश्रमातील मुलांसोबत साजरी केली। ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रभू राजरामचंद्राच्या परत पावन पक्षाने पुणे झालेली लासलगाव भूमी, या लासलगाव भूमीमध्ये आपलं छोटासा जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, गोशाळा आणि आज आपल्या अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रममध्ये माणुसकी फाउंडेशन, या फाउंडेशनचे संस्थापक सागरजी निकाळे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर सांगळे व त्यांची आलेली सर्व टीम खऱ्या अर्थाने गाडीची आकाशी तिची नजर मात्र आपल्या पिल्लांपाशी। आज या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं 8-1 दिवसापूर्वी ज्ञानेश्वरचा माझा फोन झाला, तर मुलींना मी कपडे आणतोय, म्हणलं काही हरकत नाही, तुला जे आणायचं ते आण। परंतु या संस्थेच्या माध्यमातून आज ज्ञानेश्वरचं जर सांगायला गेलं तर साधारण 4थीला होता, तेव्हापासून ह्या अनाथ आश्रमाच्या सेवेत आहे। त्याच्या सानिध्यामध्ये तो आणि आमच्या नातू या दोघांमुळे त्याच्या गावात पण पोरगी दिली की जेव्हा त्यानं सांगितलं की बाबा आपल्याला इथे मुलगी द्यायची, म्हटलं दिली। दोघंही आले माझ्याकडं, त्या मुलाला स्वप्नीला मुलगी द्यायची, म्हटलं दिली। तुम्ही दोघं करून घेणार आणि खऱ्यापणे बरेचशा लग्नाला ज्ञानेश्वर हा एक आपल्या आश्रमाचा आधारस्तंभच नाही, एक आपल्या आश्रमाचा एक पाया आहे। आणि आपण हक्काने, इतर त्याला पत्रकार म्हणत असेल, इतर त्याला काय म्हणत असेल, परंतु 4थी पासून बाबांच्या सेवेमध्ये, पूर्वी ज्या वेळेला आपल्याकडं मोठ्या गाड्या भाड्या नव्हत्या, त्यावेळेला आपल्याला पातुऱ्यावरून गाडी आणायच्या, पातुऱ्यावरून जावायची गाडी आणायची असेल तर ज्ञानेश्वरला सांगा गाडी घेऊन ये, बाबांना घेऊन जाय। खऱ्या अर्थाने आज 106 बाबांचं वय झालंय आमच्याला, समोर तुम्हाला बाबाजी दिसत आहे, पण एक मुलगाही त्यांची सेवा करणार नाही एवढी ज्ञानोनी सेवा केली बाबांची। आणि बाबा म्हणजे बाबांच्या आशीर्वादाने त्याची परिस्थिती खूप चांगली झाली की अगदी गरिबीतून हालेकीतून दिवस काढले। आणि आज आनंद हा वाटतो की मी कपडे आणले म्हणून मी तिची वावा करीन किंवा हे नाही, परंतु ज्या वेळेला आपल्या आश्रमाची परिस्थिती खूप गरिबीची होती की आपल्याकडे म्हणजे मी किलो आणून तुम्हाला, तुमच्यापेक्षा मोठ्या बहिणीचे लग्न केले जे आता येत आहे आपल्याकडं, किलो आणून भेटतात। आणि आता त्या दिवशी बोलता शब्द टाकला समोरच्याला, त्यांनी लगेच झेलला आणि अगदी बहारा म्हणून गावे नानाशीच्या पुढे, त्या बहाऱ्यावरून ते मुलगी आपण या ठिकाणी 4 तारखेला तिला आणतोय इथे। मुलांसाठी मुलींसाठी कपडे आणले। खऱ्या अर्थानं आश्रमाच्या वतीनं त्या माणुसकी फाउंडेशनचे पुन्हा एकदा मी मनस्वी आभार मानतो। आणि या ठिकाणी मला उभं केलं की लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी। खऱ्या अर्थानं लग्नाचं आमंत्रण बापाचं कर्तव्य असतं, बापाने तर दिलंच, पण बापाला वाटतं की माझ्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं म्हणून मुलांनाही द्यावं, त्या अनुषंगानं इथं उभं राहण्याचा योग आला। खऱ्या अर्थानं मी सर्वांना विनंती करेन की 4 तारखेला हळद आणि 5 तारखेला लग्न असा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आश्रमातच। तर सर्वांना आग्रहाची विनंती आहे की लग्नासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचंय। आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। रामकृष्ण। 100% आम्ही लग्नाला असतो पडता पण हा आनंद वेगळा आहे। यांना नाही आई ना बाप, आपण सर्व यांचे आईबाप होऊ हीच माझी विनंती सर्वांना। आणि ते निर्माण करायचं काम आपल्या सागरभाऊ निकाळे यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात आम्ही त्यांना आज त्या या ठिकाणी उपस्थित नाहीये,
पण आज त्या ठिकाणचा आपला उपस्थित नसतानाही पण खूप छान असा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि खूप छान असा कार्यक्रम होतोय. ह्या कालांतरानंतर त्यांच्या ज्या काही इच्छा असतील या त्यांच्या पण इच्छा आणि तुमच्या पण इच्छा पूर्ण होऊ ही मी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो.